की आपण दरवर्षी गड्डे भरण्याचा एक कार्यक्रम रोड इम्प्रूव्हमेंटमध्ये घेत असतो आणि गणेश उत्सव पूर्वी ते करणं आपल्या गरजेचं आहे. म्हणून आपण आता युद्ध पातळीवर गड्डे भरण्याचे काम हाती घेतलेलं आहे. आपली थोडा अगोदरपासूनच प्लॅनिंग होती. अगोदर पण आपण भरत आलो, पण आता मोठा पाऊस जे पडला 19-20ला आणि रेड अलर्टमुळे भरपूर ठिकाणी गड्डे आणखी वाढलेत आणि त्यावेळी आपण काम करू शकलो नाही. म्हणून आता आपण 3-4 दिवसाचा मोठा एक प्लॅन केलेला आहे. कालही सगळे डेप्युटी इंजिनियर्स, ज्युनियर इंजिनियर्स, ठेकेदारांची बैठक घेण्यात आली. त्यांना डे वाईज दिवशी आणि रात्री किती टीम्स लावायचे आणि कुठे कुठे काम करायचे त्याचीही यादी आपण करून दिलेली आहे. त्याप्रमाणे काल सकाळपासून प्रत्येक ठिकाणी काम चालू आहेत. काल रात्रीही भरपूर पॅचेस आपण करून घेतले. विशेष करून जे DBMचे पॅचेस आहेत ते आपण काही ठिकाणी रात्री करण्याचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून ट्रॅफिकची त्या ठिकाणी अडचण होणार नाही. आजही भरपूर ठिकाणी काम चालू आहे. आज रात्रीही आपण काम चालू ठेवणार आहोत आणि शक्यतो 25 तारखेपर्यंत आपले सगळे गड्डे भरण्याचे आपण काम पूर्ण करून हे करणार आहोत, जेणेकरून गणेश उत्सवचे पूर्वीच आपले सगळे गड्डे भरून जाणार. एवढंच नाही तर आपले जे यंत्रणा आहे ते गणपतीच्या दिवशी पण म्हणजे त्या दरम्यान पण कार्यान्वित राहणार आणि आपली टीमशी सज्ज राहणार. जिथे अडचण आली तिथे परत आपण योग्य त्या पद्धतीने नियोजन करून आपण रोड्स इम्प्रूव्हमेंटचे काम हाती घेणार आहोत. खड्ड्यांसंदर्भात कामं निकृष्ट दर्जाचे असल्याचा वारंवार आरोप करण्यात येतो. यंदा काही आपण ॲक्शन कारवाई अशी काही करणार आहोत? आपण सर्वांना काल स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे, लेखी सूचना दिलेली आहेत की निकृष्ट दर्जाचे झाले तर त्यांच्यावर ठेकेदारांवर आपण कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर आपली जी यंत्रणा आहे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर्स, त्यांनाही आपण सूचना दिलेली आहे की सगळी टेस्टिंग करूनच आपण खालचे काम करून घेऊ. याच्यामध्ये विविध प्रकारचे काम आपण हाती घेतो. काही ठिकाणी कोल्ड मिक्सचे काम असतात, काही ठिकाणी DBMचे काम असतात. तर हे सर्व ठिकाणी गरजेनुसार जिथे जसं योग्य पद्धतीने काम करायचे तसं करण्याकरिता आपण सूचना दिलेली आहे. काही अधिकाऱ्यांना सुट्ट्या रद्द केल्यात असंही काही ऐकायला मिळतं. रस्त्यांच्या कामासाठी गणपतीपर्यंत काही अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील आपण रद्द केल्या. 24 तास फील्डवर नाही, हे तर सांगायला हरकतच नाही की आता सर्व अधिकारी आमचे फील्डवरच राहणार. आमच्यासाठी गणपती गणेश उत्सव फार महत्त्वाचा आहे आणि महानगरपालिकेची जो जबाबदारी आहे सगळे अधिकारी आमचे PWDचे असो, माझे वॉर्ड ऑफिसर्स असो, पाणी पुरवठ्याची यंत्रणा असो, सगळी यंत्रणा याच्यामध्ये कार्यान्वित असणार आणि चोखपणे आपण गणेशोत्सव व्यवस्थितपणे साजरा करूया असे म्हणजे आम्ही नियोजन केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.